नमस्कार. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याची सगळीकडे तयारी सुरू आहे. तर आता माझा मित्र आहे ना गुढी उभारणार, म्हणजे गुढीला साडी नेसणार आहे. म्हणजे आपण साडी लावतो आणि तो गुढीला साडी नेसतो. तर कशा प्रकारे नेसतो, अतिशय छान प्रकारे त्याला जमते. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. गुढी गुढीला साडी आहे ना अशी नेसवतात किंवा बांधतात. तर हे बघा माझा मित्र निलेश स्पेशलिस्ट आहे त्याच्यात. पहिले अशा मिऱ्या पाडून घ्यायच्या. हे बघा अशा पूर्ण साडीला पदरापर्यंत मिऱ्या पाडून घ्यायच्या. त्या अशा सरळ व्यवस्थित करून घ्यायच्या. हां हे बघा अशा मिऱ्या झाल्या. हां आता मला त्याने इथं पकडायला सांगितलं, इथं पकडतो मी. मग असं इथं वरती पिन मारायचं त्याला. असं पिन झाला मारून, एक पिन इथं जरा सपोर्टला खाली मारायचा, जेणेकरून त्या मिऱ्यात ना सुटणार नाही. हे बघा आता किती छान वाटते. हा पदर आणि हा मिऱ्या. आता काठी घ्यायची. हे बघा काठीला असं गुंडाळायचं. हे असा धागा ना असा गुंडाळायचा. असा धागा गुंडाळून त्याला अशी व्यवस्थित गाठ मारायची. हे बघा आता ही गुढी तयार झाली अशी, आणि हा इकडे पदर आहे. तर आता बघा हा पदर काय करायचा तुम्हाला दाखवतो. हे बघा किती छान प्रकारे वाटते ना गुढी. हां हे बघा आता पदर बघा कसं करायचा. पुन्हा पदराला अशा साडीचा पदर आपण जेव्हा हे करतो तशाच मिऱ्या पाडून घ्यायच्या त्या पदराला. तशी टॅक्टिक एकदम सोपी आहे, पण शिकलं तर सोपी आहे आणि ती त्याला जमते. अतिशय छान प्रकारचं दरवर्षी बनवत असतो आणि ह्या वर्षी पण त्याला म्हटलं ते करून, तर द्यायला लागलाय बिचारा करून. असा पदर सरळ करून घ्यायचा व्यवस्थित. त्या मिऱ्या तंतोतंत आल्या पाहिजे सगळ्या. आणि मग असा तयार झाला पदर. पुन्हा पिन घ्यायचा, त्या पदराला लावून टाकायचा. म्हणजे जेणेकरून त्या पदराच्या मिऱ्या सुटणार नाही. आणि आता ही गुढी. आणि बघा आता आपण जेव्हा हे बघा असा पदर घालून घ्यायचा, जशी काही साडी नेसल्यासारखं. हे बघा किती छान गुढी दिसते नाही बघा. जशी काय आपण साडी नेसवली पूर्ण गुढीला, अशी छानशी अशी छानशी गुढी तयार झाली. आता त्याला वरती कळस तांब्या वगैरे लावून त्याच्या हार बीर घालून पूजा करायची. कशी वाटली गुढीला साडी नेसवायची पद्धत? आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.